नमस्कार. श्री स्वामी समर्थ. होळी ही फक्त रंगांचीच नाही तर आपल्या मनोकामना पूर्ण करणारी रात्र आहे. यावर्षी होळी सोमवारी 2 मार्चला आहे. होळीची रात्र अतिशय चमत्कारिक मानली जाते आणि म्हणून होळीच्या रात्री जर आपण काही उपाय केले तर ते उपाय केल्याने आपल्या भाग्याला उजाळा मिळतो. त्याचबरोबर आपल्या ज्या काही समस्या असतात त्या दूर होतात असं मानलं जातं आणि म्हणून आपल्याला होळीच्या रात्री काही उपाय करायचे आहे. कोणकोणते उपाय आपल्याला करायचे आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर बघा, होळीच्या रात्री आपल्याला सर्वात पहिला उपाय करायचा आहे आणि तो उपाय मनोकामना पूर्तीसाठी करायचा आहे. जर आपल्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते नारळ आपल्याला ज्या ठिकाणी होलिका दहन केली असेल त्या होळीमध्ये नेऊन अर्पण करायचं आहे. नारळ अर्पण करत असताना आपल्याला आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आणि होळीला 11 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहे. 11 प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, होळीमध्ये नारळ अर्पण केल्याने आपल्या ज्या काही मनोकामना असतात, इच्छा असतात त्या पूर्ण होतात असं मानलं जातं आणि म्हणून आपल्याला होळीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. आता पुढचा जो उपाय आहे तो आहे 7 विड्याच्या पानांचा. आपल्याला होळीच्या रात्री 7 विड्याची पानं घ्यायची आहे. आपल्याला होळीला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रत्येक प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला एक पान त्या होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायचं आहे आणि 7 वेळा प्रदक्षिणा मारून 7 पानं आपल्याला होळीच्या अग्नीत अर्पण करायची आहे. हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती येते, समृद्धी आणि स्थैर्य येते. त्याचबरोबर कुटुंबाची किंवा कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रगती होत असते आणि म्हणून हा उपाय आपल्याला होळीच्या रात्री करायचा आहे. आता पुढचा उपाय आहे आणि तो म्हणजे आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये गूळ आणि तूप आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायचं आहे. होळीच्या रात्री गुळाचा आणि तुपाचा हवन केल्यास आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद राहत असतो आणि होळीच्या अग्नीमध्ये गूळ आणि तूप अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नामजप करायचा आहे. असं केल्याने आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील, पैशाशी संबंधित समस्या असतील त्या दूर होतात आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद सदैव आपल्या घरावर राहतो. आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे ती नेहमी स्थिर राहत असते. बघा, होळीची रात्र म्हणजे पौर्णिमेची रात्र आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा केल्या जातात. होळीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या आर्थिक प्रगतीसाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे. आता पुढचा जो उपाय आहे तो आरोग्य प्राप्तीसाठी उपाय आहे. जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा एखाद्या आजाराने एखादी व्यक्ती घरामध्ये ग्रस्त झालेली असेल तर अशा व्यक्तीवरून आपल्याला त्या व्यक्तीवरून लोबान, काळे मिरे आणि तूप यांचं मिश्रण उतरवायचं आहे आणि ते आपल्याला जळत्या होळीमध्ये अर्पण करायचं आहे. आता होळीमध्ये या वस्तू अर्पण करत असताना आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि त्या व्यक्तीसाठी निरोगी आयुष्याची प्रार्थना आपल्याला देवाकडे करायची आहे. हा उपाय केल्याने आरोग्याच्या संबंधित ज्या समस्या असतात त्या दूर होतात. आता यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे जर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी, घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल ती दूर व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होळीची जी राख आहे ती आपल्या घरी आणावी. थोडीशी राख आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्याला टाकायची आहे. असं केल्याने आपल्या घरात जी काही नकारात्मकता असते ती दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचं, शांततेचं वातावरण निर्माण होत असतं. त्याचबरोबर आपल्याला ही राख एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. असं केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी आहे, पैसा आहे तो स्थिर राहतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते. त्याचबरोबर जर घरामध्ये कुणी वारंवार आजारी राहत असेल तर आणखी एक उपाय आपल्याला करायचा आहे. त्या आजारी व्यक्तीवरून आपल्याला एक विड्याचं पान, एक गुलाबाचं लाल फूल आणि बत्ताशे घ्यायचे आहे आणि त्या व्यक्तीवरून आपल्याला उतरवायचे आहे आणि ते होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायचे आहे. होळीच्या अग्नीमध्ये अशा प्रकारे अर्पण केल्याने त्या व्यक्तीच्या
ज्या काही व्याधी असतात किंवा जो काही आजार असतो तो होळीच्या अग्नीमध्ये जळून राख होत असतो. कारण होळीमध्ये प्रचंड प्रमाणात नकारात्मकता खेचून घेण्याची शक्ती असते आणि म्हणून असा उपाय केल्यास त्या व्यक्तीचे जे काही आजार असतील, व्याधी असतील ते दूर होत असतात. होळीची रात्र ही पौर्णिमेची रात्र असते आणि पौर्णिमेचा संबंध माता लक्ष्मीशी आहे आणि म्हणून ज्या वेळेस होलिका दहन होणार आहे त्यावेळेस आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे किंवा श्री सुक्तमचं पठण आपण करू शकतो. त्याचबरोबर होळीमध्ये आपल्याला साखरेची आहुती द्यायची आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला 7 गोमती चक्र घ्यायचे आहे आणि होळीमध्ये अर्पण करायचे आहे. होळीमध्ये गोमती चक्र अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. गोमती चक्र होळीमध्ये अर्पण केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होईल आणि आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती मजबूत होईल. आपल्याला जर काही आर्थिक संकट असतील तर ती दूर होतील. तर अशा प्रकारे आपल्याला होळीच्या रात्री उपाय करायचे आहे. आता यापैकी जे उपाय तुम्हाला करायला सोपे वाटतील ते उपाय तुम्ही करू शकतात. फक्त उपाय करत असताना महत्त्वाची असते ती तुमची श्रद्धा आणि विश्वास. कोणताही उपाय करताना तुमच्या मनात असणारा विश्वास हा महत्त्वाचा असतो. तुमचा या गोष्टींवर विश्वास असेल तरच तुम्ही हे उपाय करा. जर तुमचा या गोष्टींवर विश्वास नसेल तर तुम्ही नाही उपाय केले तरी चालेल. जिथे श्रद्धा असते तिथे कोणतीही गोष्ट साध्य होत असते, शक्य होत असते आणि म्हणून तुम्हाला जे उपाय करता येतील ते करा. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.